माझ्या आहोंचा मूड कधी बदलेल काही सांगता येत नाही. अचानक उठले आणि आम्हाला म्हणले, चल आता आपण आज बाहेर जेवायला जाऊ. आता नवरा जेवायला बाहेर घेऊन जाणार म्हटलं कोणती बायको नको म्हणेल ना. तर आता चला म्हटलं, मुलांना पटकन आवरून घ्या, आता आपण जेवायला बाहेर जाऊ. घरातून गाडी काढली ती बघा, थेट सांगोला रोडला गाडी लावली. मी म्हटलं, जतमध्ये हॉटेल नाही आहेत का, सांगोला कशाला. तर यांनी म्हणली, सांगोलमध्ये माझं पण काम आहे आणि तुम्हाला जेवायचं पण झालं तर चला म्हटलं. तर चांदू मामांचा आग्रह असा होता की मला पण आज तुमच्यासोबत जेवायला हॉटेलला यायचं आहे. तर ते पण आमच्यासोबत सांगोला आले. तर चांदू मामांचा इतका आग्रह होता तर चांदू मामांना बोलले, चला तुम्ही पण चांदू मामा आमच्यासोबत जेवायला. चांदू मामा पण बघा जतमधून आमच्यासोबत डायरेक्ट सांगोलच्या सितारा हॉटेलपाशी येऊन थांबले. तर मंडळी, हे आहे बघा सांगोलचं द फेमस हॉटेल सितारा. आम्ही इकडे आलो आणि गाडी वगैरे पार्किंग केली आणि चांदू मामांना म्हणलं, आम्ही जेवणाची ऑर्डर देतो तोपर्यंत तुम्ही थांबा बाहेर. आणि आम्ही इकडे आल्या महिलांचं काम तर काय असतं माहिती आहे ना, खाण्यापिण्या अगोदर फोटोशूटचा. तर समर्थला म्हणलं, एक फोटो व्हिडिओ काहीतरी घे बाबा, आमच्या यांना तर काही शौक नाही व्हिडिओचा फोटोचा. तर समर्थने बघा इकडे छान असा एक व्हिडिओ शूट केला. हॉटेलमध्ये येऊन बसल्या बसल्या आमच्या सन्निधीला हवं होतं ते जे गोल असतं ना, त्याच्यावर कांदा टोमॅटो बारीक चिरून सेव वगैरे टाकलं असतं. तर आमच्या सन्निधीला त्याचं नाव माहीत नव्हतं. आम्ही वेटरला बोलून घेतलं आणि विचारलं, ते गोल असतं ना त्याच्यावर कांदा टोमॅटो बारीक चिरून टाकलं असतं ते घेऊन ये बाबा. तर वेटरने घेऊन आला बघा मसाला पापड. तर इकडे समर्थ आणि समृद्धी बघा इकडे तो मसाला पापड खाऊन घेतला होता आणि मी आणि सन्निधी या मसाला पापडाचा फार चुरा केला होता. तोपर्यंत इकडं आमचं जेवणाचं ऑर्डर आलेलं होतं. आम्ही जेवणामध्ये मागवलं होतं गरम गरम बटर रोट्या आणि पालक पनीर परत काजू पनीर मसाला. तर इकडे आमची सन्निधी विचारत होती, मम्मी ही कसली भाजी आहे, एक लाल कलरची आणि एक हिरव्या कलरची, त्याच्यामध्ये हिरवा कलर टाकला आहे का. सन्निधीला म्हणलं, नाही बाळा ते पालक पनीर आहे. तर आम्ही इकडे जेवण वगैरे आमचं खाऊन टिश्यू पेपरने हात वगैरे स्वच्छ पुसून आम्ही पडलो बाहेर. जेवण वगैरे करून आम्ही पडलेलो बाहेर आणि जाता जाता म्हणलं या सिताराचं आणखीन एकदा फोटोशूट करायचं. तर बघा ना, इकडे सितारा हॉटेलचा लोगो त्यांनी किती छान असं शोपीस म्हणून लावलेला आहे. इकडे आलेल्यांचं लक्ष वेधून घेतं ते. किती छान वगैरे पाण्याच्या करंजा वगैरे सोडलेला आहे, त्याच्याकडे असं लाईटिंग वगैरे किती छान लावलेलं आहे. तर इकडे आमचं जेवण वगैरे पण झालं होतं आणि फोटोशूट पण झालं होतं. तर आता म्हटलं घरी निघायचं. पण ही मुलं आमची ना इथनं निघत नव्हती. तर बाहेर मुलांसाठी खेळण्याची सोय होती ना. आणि आम्ही ज्या कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला जातो ना, त्या प्रत्येक ठिकाणी हे असं मुलांना खेळायला काही ना काही असतं ना. आमच्या मुलांचं पाय काही तिथनं निघत नाहीत. आमची मुलं जेवण वगैरे सोडतात आणि तिकडेच खेळायला निघून जातात. तर मुलांना बघा 1-2 मिनटं खेळा म्हणलं आणि आता आपण निघायचं. तर आता जाता जाता म्हणलं आणखीन 2 फोटो शूट करायचे आणि सितारा हॉटेलला बाय बाय करायचं. इकडे 2 फोटो घेतले आणि सितारा हॉटेलला बाय बाय करताना आम्ही निघालो घरी. बाय. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.